आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासमोर राज्यपाल नियुक्त 12 आमदार संदर्भातील याचिकेची सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती कर्णिक यांनी हा राज्याचा विषय असल्याने ही सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर होईल असं सांगितलंय। राज्यातील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या संदर्भात ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी याचिका दाखल केली होती। आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इथं न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते सुनील मोदी यांच्या वतीनं ॲडव्होकेट संग्राम भोसले यांनी राज्यघटनेच्या कलम 173G नुसार 14 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यपालांनी केलेली 7 आमदारांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला। यावर न्यायमूर्ती कर्णिक यांनी निरीक्षण नोंदवताना हा वाद केवळ कोल्हापूर बेंच पुरता मर्यादित नसून महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असं नमूद करत या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर सुनावणी होईल। या अनुषंगाने न्यायालयानं 2 आठवड्यात प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेश दिलेत असं याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी सांगितलंय। आज कोल्हापूर बेंचकडे 12 MLCच्या नियुक्तीबाबतचा विषय याचिका ही ऐकण्यात आलेली होती। कर्णिक बेंच यांच्या पुढे जेव्हा ऐकवण्यात आली तेव्हा आमचे विधितज्ञ संग्राम भोसले यांनी घटनेच्या 173G चा मुद्दा उपस्थित केला आणि 173G प्रमाणे 14 ऑक्टोबरला जे 7 आमदार नेमले गेलेले आहेत ते त्या कायद्यानुसार नाही असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर कर्णिक यांनी त्याच्यामध्ये निरीक्षण असं व्यक्त केलं की सदरचा मुद्दा हा संपूर्ण महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे सदरची याचिका ही मुंबई उच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसकडे वर्ग करण्याचा 2 आठवड्यातला निर्णय दिलेला आहे। त्यामुळे याच्या पुढची ही याचिका चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट याच्या पुढे ती ऐकली जाईल आणि त्यावर तिथे ऐकून निर्णय होईल। त्यामुळे आज एवढंच झालंय की ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये ती वर्ग करण्यात आलेली आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंदर्भातील आता पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे होणार असल्याने आता या निर्णयासाठी पुन्हा काही दिवसांचा अवधी लागणार आहे।